धर्मोश्चर्यया जगन्यो वर्णः पूर्णम पूर्णम वर्णम आपद्यते जाती परिवृत्तौ. किती लोकांना माहिती आहे की पन्हाळ्याजवळ चहा आणि कॉफीची लागवड महाराजांनी केली होती. ताचारशील विचारशील सर्वज्ञपणे सुशील जाणता राजा, सामर्थ्यवंत वरदवंत कीर्तिवंत जाणता राजा, काही करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष. सर्वात जास्त कडक बंधन पाळत जगणारा हिंदू समाजातला एक प्रवाह कुठला तर तो दत्त संप्रदाय. पण ज्या गावात इलेक्ट्रिसिटी नाही त्या गावात 4 वेळा सिनेमात आजान कशी ऐकू येते, भजन एकही का नाही ऐकू येत. हा सगळा नॅरेटिव्ह एक वेगळा विमर्श स्लो पॉयझनिंग सारखा चित्रपटसृष्टीत चालवला गेला आणि आपल्या कधी लक्षातही नाही आलं. शहीद अत्यंत चुकीचा शब्द आपल्याकडे वापरला जातो स्वातंत्र्यवीरांचा. शहीद हा धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्याला वापरतात. जिहाद धर्म युद्ध. सगळ्यात महत्वाचं सेंट पीटर्स चर्च सारखं चर्च आज मॉस्कमध्ये गेलं इंग्लंडमधलं, आणि गेल्या 3 वर्षामध्ये 1080 मॉस्क उभे राहिले. आपण त्याच्या उंबरठ्यावर. नमस्कार. विचार भारती मंथन या पॉडकास्ट सिरीजमध्ये मी डॉक्टर ऋषिकेश पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी असे अतिथी आलेले आहेत की ज्यांना आपण स्क्रीनवर अनेक वेळा अनेक भूमिकांमधून पाहिलेलं आहे. त्याचबरोबर ते इतिहासाचे अभ्यासक आहेत, अत्यंत नामवंत असे वक्तेही आहेत. स्वागत करूया आदरणीय श्री राहुलजी सोलापूरकर यांचं. राहुलजी नमस्कार. नमस्कार. विचार भारती मंथन या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. राहुलजी, आपल्याकडे पाहिलं की आम्हाला आमचं बालपण आठवतं आणि स्क्रीनवर आपण गाजवलेली एक भूमिका जी टकलू हैवान या नावाने प्रसिद्ध झाली, आणि त्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की शोलेच्या गब्बरची जेवढी दहशत होती त्यापेक्षाही जास्त दहशत ही टकलू हैवानची होती. तर त्या भूमिकेपासून पुढे अगदी शाहू महाराजांपर्यंत, छत्रपती शाहू महाराजांपर्यंत, स्वामी समर्थांपर्यंत अशा अनेक भूमिका आपण गाजवल्या. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी आणि हा सगळा आपला स्क्रीनवरचा इतिहास याबद्दल आपल्या शब्दामध्ये आपला प्रवास आपण कसा सांगाल? काय आता झाली 40 वर्ष आता या क्षेत्रात मी आहे. जवळजवळ 106 मराठी चित्रपट झाले, 5 हिंदी चित्रपट झाले, 31 दूरदर्शन मालिका झाल्या, 25 व्यावसायिक नाटकं झाली. त्यामुळे अनेक कार्यक्रमांचं मी निवेदन करतो, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय. त्यामुळे आता काय प्रवास म्हणजे काय ते ठरवूनच केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याविषयी काही खंत नाही, खेदही नाही. उलट जे करायचं होतं ते करता आलं याचा आनंद आहे. कारण नेहमी असं म्हणलं जातं की माणसाचा छंद हाच जर त्याचा व्यवसाय झाला तर तो त्याला 100% आउटपुट देऊ शकतो. शाळेत जरा वेगळा होतो मी, म्हणजे वेगळा म्हणजे हे सगळं करत होतो, वक्तृत्व होतं, नाट्यकला होती, पण डोक्यावर पडलेलो होतो थोडा. त्यामुळे अभ्यासात बरा होतो. त्यामुळे वडिलांची इच्छा होती डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावं. त्यामुळे 12वीपर्यंत सायन्स केलं, पण COEPला गेल्यानंतर लक्षात आलं की हे काही आपलं क्षेत्र नाही बाबा. कुठलं तरी इंजिनियर व्हायचं, कुठल्या तरी कंपनीत किंवा स्वतःची स्मॉल स्केल वगैरे, हे काय आपला विषय नाही. म्हणून मग COEP सोडून दिली आणि इकडं आलो. आर्ट्सला ॲडमिशन घेतली SP कॉलेजला, आणि मग तेव्हापासून आर्ट्स हाच मध्यबिंदू आहे आपला आयुष्यभरासाठी, आणि त्याच्यात काम चालू आहे. घरचं म्हणाल तर 2 मुलं आहेत. आमचं आई वडीलही माझ्याकडेच होते, पण दोघंही आता नाही इथं आहेत. माझी मुलगी अमेरिकेत असते, आता नोकरी करते. मुलगा आहे, सून आहे, दोघंही डॉक्टर आहेत, त्यांची प्रॅक्टिस असते. बायको पूर्वी बँकेत नोकरी करत होती, पण आता 10 वर्ष झाली सोडली, ती घरात असते. आणि माझ्या बाबतीत म्हणाल तर मुळात असं आहे की ह्या सगळ्याला एक जी म्हणजे पाया किंवा पार्श्वभूमी म्हणतात, तर वयाच्या 5व्या वर्षापासून मी संघ स्वयंसेवक आहे. 2य वर्ष शिक्षित आहे. आजही संघाच्या परिवारातल्या 14 वेगवेगळ्या संस्थांवरती कुठे विश्वस्त, कुठे अध्यक्ष, अशा पद्धतीने जबाबदाऱ्या सांभाळतोय. त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की चित्रपट क्षेत्रात असलो की जी गॉसिपची दुनिया आहे असं म्हटलं जातं, सगळीकडं झळाळती दुनिया आहे असं म्हटलं जातं, तर मी अत्यंत अभिमानाने म्हणू शकतो की जी काही गॉसिप मॅगझिन आपल्याकडे छापली जात असतात किंवा चित्रपटातल्या तारे तारकांविषयीच्या काही काही गोष्टी छापल्या जात असतात, अशा
एकाही मासिकात राहुल सोलापूरकर-विषयी एकही वाकडी ओळ कोणाविषयीची किंवा अमुक ठिकाणी गैरवर्तन केलं, अमुक ठिकाणी काहीतरी उद्योग केला, अमुक हिरोईनबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं आहे, कुठं काही व्यसनं करून रस्त्यात उद्योग केला आहे, अशी एकही ओळ आजपर्यंत छापून आलेली नाही. या सगळ्याचं श्रेय संघसंस्कारांना देतो. अगदी खरं. आणि आपण जसं सांगितलं की आपला छंद हाच आपला व्यवसाय बनला. खरं तर असे लोक खूप एक प्रकारे भाग्यवान असतात की ज्यांना आपल्या छंदाचं रूपांतर आपल्या व्यवसायामध्ये करता येतं. आणि याचंच प्रतिबिंब आपण ज्या विविध भूमिका साकारल्या आणि ज्या अक्षरशः आपण जगलात त्यामधून दिसून येतं. आपल्याला याचा एक सामाजिक संदेश म्हणून ज्या प्रमुख भूमिका आपण साकारल्या त्याकडे थोडं आपण जाऊया. त्यामध्ये प्रमुख भूमिका होती छत्रपती शाहू महाराज यांची. खरं तर महाराष्ट्र आणि छत्रपती शाहू महाराज हे एक वेगळं समीकरण आहे. हे अतूट असं समीकरण आहे. आपण छत्रपती शाहू महाराज साकारले आणि एक हाडाचा कलाकार त्या भूमिकेमध्ये जगत असताना त्या भूमिकेचा साकल्याने विचार करतो, त्याविषयी अभ्यास करतो. आणि आपण इतिहासाचेही अभ्यासक आहात, इतिहासाविषयी आपल्याला अत्यंत प्रेम आहे. थोडं मध्येच थांबवतो. मी अभ्यासक नाही आहे, मी विद्यार्थी आहे. कारण अभ्यासक असणं यासाठी फार काही वेगळं लागतं. मला आवड आहे. अनेक गडकिल्ले पाहिलेले आहेत, छत्रपतींचा इतिहास वाचलेला आहे. जिथे जिथे जगात ते सापडतं, अगदी लंडन म्युझियमपासनं, ते बघायला वाचायला आवडतं. पण ज्या अर्थी जसं आपण गजाननराव मेंदळे, स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे, निनादराव बेडेकर, तर तसा मी काही नाही आहे. मी फक्त इतिहासाचा एक विद्यार्थी आहे. नक्कीच इतिहासाचा विद्यार्थी आणि इतिहासप्रेमी असेही म्हणूया आपण. तर ह्या भूमिकामधून ज्यावेळेस आपण छत्रपती शाहू महाराजांकडे पाहता, आपण संगीताचेही अभ्यासक आहात किंवा विद्यार्थी म्हणूया आपण, तर संगीताचा अभ्यास करत असताना त्याविषयी आपलं हे करत असताना, संशोधन करत असताना आपल्याला एक गोष्ट आठवते की बालगंधर्वांविषयी ज्यावेळेस कुमार गंधर्वांनी काही सांगायचं ठरवलं त्यावेळेस मला उमगलेले बालगंधर्व असं त्यांनी सांगितलं. तर छत्रपती शाहू महाराजांची भूमिका आपण साकारलीत, तर राहुल सोलापूरकरांना उमगलेले छत्रपती शाहू महाराज हे आपण कसे वर्णन कराल? मी उमगलेलेपेक्षा मी थोडा वेगळा शब्द वापरेन. त्याचं कारण कुमार गंधर्व आणि बालगंधर्व दोघंही एकाच क्षेत्रातले होते. मला उमगलेले असं म्हणताना मी कुठल्या तरी राजघराण्याचा असेल तर सोयीचं आहे. मी नट आहे, त्यामुळे मला भावलेले असं मी जास्त म्हणू शकतो. अगदी थोडंसं सविस्तर उत्तर देण्याचं त्याचं कारण असं, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे एक आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणजे काय हे सांगण्याची जबाबदारी ती वाक्य वापरणाऱ्या एकाने घेतली नाही. त्यामुळे खरं सांगायचं तर शाहू महाराज लोकांपर्यंत पोचलेलेच नव्हते, किमान आमची मालिका आणि आमचा चित्रपट होईपर्यंत, असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे, 100-125 वर्षापूर्वी छत्रपतींच्या गादीच्या 8व्या वंशजांनी केलेले काही वेगळे निर्णय, केलेले काही वेगळे करवीर प्रॉव्हिन्समधले प्रयोग, धाडसाने घेतलेले काही निर्णय याच्याविषयी फक्त उडत उडत लोकांना माहिती असते. पण जेव्हा अभ्यास करायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातल्या 21 वेगवेगळ्या गोष्टी किमान, की ज्याला शाहू महाराजांनी असं नुसतं राजा आहे म्हणून स्पर्श केला आहे असं नाही, तर त्याच्यात स्वतःचं योगदान दिलं आणि काही वेगळा विचार करून ते उभं केलं आहे. अर्थात ते सगळं सांगायचं तर मला 4-5 तास लागतील की काय काय, आणि तरी ते कमीच पडेल. मला फक्त एकच सांगावंसं वाटतं या सगळ्यामध्ये की आजही आपण घटनेनी बाबासाहेब आंबेडकरांनी 10 वर्षासाठी मागितलेल्या रिझर्वेशनला पुढं कसं मुळं फुटत गेली आणि कसं ते वाढवत गेले राजकीय स्वार्थासाठी, त्याचं काय आज चित्र आहे याविषयी बोलत असतो. चातुर्वर्ण्याचा पगडा असताना शिकलेल्या सुशिक्षित बहुजनांसाठी 50% आरक्षण राज्यात ठेवणं हीच मुळात फार धाडसाची गोष्ट होती. आणि त्यावेळेला तो निर्णय महाराजांनी घेतला, नुसता घेतला नाही, तो राबवला. फक्त त्यातला जो अत्यंत म्हणजे आपण काय म्हणू अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे तो असा आहे की त्यांनी असं म्हटलं होतं की लायक शिक्षित त्या समाजातल्या उमेदवाराला हे पद देण्यात यावं. म्हणजे उगाच आपलं नुसतं त्या जातीचं आहे म्हणून पद नाही मिळणार. मग रावसाहेब बिचाऱ्यांसारखा इंजिनियर ज्यावेळेला राधानगरी धरण बांधायला येतो बहुजन समाजातला, तेव्हा रावसाहेब बिचारे हे इंग्रजांच्या इंजिनियर्स बरोबर काम करणारा इंजिनियर होता. म्हणजे असं नुसतं दाजी साहेबांना आणलं आणि असं काहीतरी ठेवलं एक पद आहे रिझर्व्ह म्हणून, असं घडलं नाही.
ही गोष्ट फार महत्त्वाची आहे असं मला म्हणावंसं वाटतं. किंवा काही निर्णय घेताना आपण आजही म्हणतो की लाल फितीत अडकलेले आहेत निर्णय. तर लाल फितीमध्ये निर्णय न अडकता सामान्यांसाठीचा निर्णय कसा घेता येऊ शकतो याची काही उदाहरणं महाराजांनी अशी समोर निर्णय घेऊन करून टाकलेली आहेत की कायदा नंतर करेन पण आत्ता हे करून टाकायचं लगेच, तात्ता घडी व्हायला पाहिजे. हे विषय आजच्या शासनकर्त्यांपर्यंत पोचायला पाहिजेत असं माझं मत आहे. आपण जेव्हा असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यावर काही एक नीती नियम या समाज रचनेसाठी निर्माण केले. रामचंद्रपंत अमात्यांमुळे ते आपल्यापर्यंत पोचले, अष्टप्रधान आणि त्याची कार्य आणि इतर सगळं. तीच घडी पुढं न विस्कटवता चालू ठेवण्याचं काम बऱ्याच अंशी वेगवेगळी आक्रमणं येऊनही, अगदी ब्रिटिश आपल्यावरती येऊनही ठेवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यात शाहू महाराज हे फार उजवे आहेत. आणि त्यातही आपण जेव्हा असं म्हणत असतो की इतका विस्कळीत समाज, चातुर्वर्ण्यात सगळा भरडलेला समाज, ब्रिटिशांनी तो आणखीन मुद्दाम शकल करून ठेवला की त्यांची सत्ता नीट राहील म्हणून, अशा समाजाला एकसंध करण्यासाठी सोशल रिफॉर्मरचं सेंटर पिलर म्हणून राहणं ही भूमिका जेव्हा शाहू महाराजांनी स्वीकारली तेव्हा महाराजांनी केलेलं काम हे आणखीन वेगळं उठून दिसतं असं म्हणावंसं वाटतं. दुर्दैवानं अगदी खरं सांगायचं तर जे राज्यकर्ते त्यांची नावं घेऊन आजही काम करतायत किंवा बडबड करत राहतात किंवा आत्ता अगदी निवडणुकीच्या निमित्ताने वरती महाराजांचा फोटो छापतात, त्यांना मी अगदी स्टेजवरनं विचारलेलं आहे की यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत? तुम्ही वापरता नाव शाहू फुले आंबेडकर, ठीक आहे, काहीही माहिती नसतं, फक्त नावं फेकायची आणि त्यांच्या जवळ जाणारा जो समाज की जो त्यांना मानतो आदर्श, फुल्यांना असेल, आंबेडकरांना असेल, नाही ते शाहू महाराजांना असेल, तर त्यांना खुश करण्यासाठी तोंडी तिथली ही सगळी नावं वापरायची अशी दुर्दैवानी परिस्थिती आहे. शाहू महाराजांचं हे जे चरित्र आपण सांगत आहात आणि राजकारणामधून प्रेझेंट होणारे शाहू महाराज यामध्ये खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो. तर पुन्हा एकदा मी त्याच विषयाकडे जातो की शाहू महाराज आपल्याला जे जाणवले, असं सांगितलं जातं की शाहू महाराज हे एक प्रकारे शाहू फुले आंबेडकर ह्या नॅरेटिव्हचा वापर हा सनातनाच्या विरुद्ध करण्याचा एक प्रयत्न आपल्याला दिसून येतो. अगदी स्वच्छ सांगायचं तर म्हणजे मध्येच बोललो त्याचं कारण असं, जसं शिवाजी महाराजांच्या बाबतीत आहे तसंच शाहू महाराजांच्या बाबतीत आहे. शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात अष्टप्रधानात 6 ब्राह्मण होते. आता काय करायचं? शाहू महाराजांच्या बरोबरची माणसं बघा, शाहू महाराजांच्या शिक्षकांपासून ते त्यांचे दिवाण रघुनाथराव सबनीसांपर्यंत त्यांच्याबरोबर ब्राह्मण आहेत. शाहू महाराजांनी ब्राह्मण्यत्वाला कधी त्रास दिला नाही. त्यांनी असं सांगितलं की भटभिक्षुकीच्या नावाखाली जे लुटलं जात आहे चुकीचं सांगून, त्या गोष्टीच्या मी विरोधात आहे. आणि त्या गोष्टीच्या विरोधात कोणीही असावं. दुर्गाबाई भागवत आणि त्यांच्या लोकांपासून, राजाराम शास्त्री भागवतांपासून सगळे पुढारलेले लोक त्या सगळ्या तेही त्याच्या विरोधातच गेलेत ब्राह्मण असून. प्रश्न हा आहे की तुम्हाला ते कळतंय का की ते काय होतं नक्की? फुल्यांचा विषय वेगळा आहे, मी फुले या विषयावर काही बोलणार नाही. पण शाहू महाराजांचा विषय म्हणला तर तो तसा आहे. म्हणजे पुढं जाऊन अनेकदा लोक असं सांगतात की फुल्यांनी जी काही चळवळ उभी केली संपूर्ण, तर त्या चळवळीचंच प्रतिनिधित्व पुढे शाहू महाराजांनी स्वीकारलं, तर नाही. शाहू महाराजांनी स्वच्छ शब्दात नकार दिलाय. त्यांनी त्यांच्या सरसुब्यांना, भास्करराव जाधवांना सांगितलं, तुम्हाला चालवायची असेल तर फुल्यांची चळवळ तुम्ही कोल्हापुरात चालवा, मी त्या चळवळीचा भाग होऊ शकत नाही कारण मला ती तशी मान्य नाही. हे स्वच्छ शब्दात सांगितलंय. त्याचं कारण असं की अंबाबाईचं जिथं स्थान आहे आणि राजा जर त्याच्या दर्शनातनं सगळ्या गोष्टी करत असेल, भद्रासनावर बसताना तिच्या नावाने ओंकारत्व स्वीकारून करत असेल, तर तो सगळंच नाकारेल असं कसं होईल? देवधर्मांच्या सहित सगळं त्यांनी स्वीकारलेलं होतं. त्यामुळे माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की फुले, शाहू आणि आंबेडकर असे हे त्रयी मानतो आपण, पण त्यातले आंबेडकर हा परत वेगळा भाग आहे, फुले हा वेगळा भाग आहे आणि शाहू हा सेंटर पिलर आहे त्यातला. त्याचं कारण या दोन्हीचा समन्वय त्यांच्यात दिसत राहतो, पण जे नको आहे ते त्यांनी टाकून दिलंय. उलट मी असं म्हणेन की शाहू महाराज नाही म्हणलं तरी जास्त आर्य धर्माच्या जवळ गेलेले दिसतात मला अनेकदा विचारांनी, आणि त्यांनी मान्य केलेलं आहे. त्याचं कारण आर्य धर्म हा वेदोक्त पद्धतीवर आधारित होता. पुराणोक्त आणि वेदोक्त याच्यात खूप मोठा फरक आहे. पुराण हे मानव निर्मित आहे, वेद हे अपौरुषेय आहेत असं आपण म्हणतो. आणि वेदांमध्ये चातुर्वर्ण्याचा विचार पूर्ण वेगळा आहे, जो पुराणांमध्ये वेगळा मांडला गेला. ही जातींची उतरंड वगैरे, मग जे 12 बलुतेदार होते त्यांनाही जातीत घालण्याचे इंग्रजांनी केलेलं काम, हा सगळा भाग पुढचा आहे. वेदांमधलं मूळ वाक्य असं आहे ऋग्वेदातली,
धर्मोश्चर्यया जगन्यो वर्णः पूर्णम पूर्णम वर्णम आपद्यते जाती परिवृत्तौ. म्हणजे कोण कुठल्या जातीत जन्माला आला याच्यावर त्याची जात ठरत नाही, तर तो काय कर्म करतो याच्यावर त्याची जात ठरते. या न्यायाने रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव, की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो आणि त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो, त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेलं आहे स ब्रह्म जानयती ती ब्राह्मण, हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये. आणि भटाच्या घरात जन्माला येऊनही थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे हे हातात तलवार घेतली म्हणून क्षत्रिय ठरतात. आता हा सगळा विचार आजच्या काळातल्या कोणाला माहिती आहे का? त्याच्यावर त्यांनी अभ्यास केलाय कोणी? मधल्या काळात पुराणोक्तमुळे काही गोष्टी झाल्या असतील, काही चूक झाली असेल, इतर गोष्टी झाल्या असतील, पण म्हणून एका विशिष्ट समाजाला सारखंच ही नावं घेऊन झोडपायचं साधी गोष्ट नव्हतं. माझ्या लहानपणापासून जे जे कोणी आज हे ऐकतील बघतील त्यांनाही माहिती आहे, आपल्या घरात लहानपणी चांदोबा नावाचं एक मासिक यायचं, माझ्या लहानपणी यायचं आणि मला भयंकर वाचायला आवडायचं. त्यात एक दरवेळेला एक कथा एका गावातल्या कुठल्या तरी ब्राह्मणाची असायची आणि त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी वाचलेलं आहे की त्या कथेची सुरुवात असायची, एक गाव होतं तिथे एक गरीब ब्राह्मण होता. एक गाव होतं तिथे 400 कोटीची इस्टेट असणारा, साखर कारखाना असणारा, प्रचंड मोठ्या शिक्षण संस्था चालवणारा, आश्रमशाळा चालवणारा ब्राह्मण होता. असं कधी वाचलंय का कोणी? तुम्ही कशासाठी हे सगळं आत्ता राजकारण उकरून या नावांचा वापर करून चुकीच्या पद्धतीने समाजाला ढवळून काढताय? हा हिंदू समाज आहे, तो एकत्रित होता, त्याच्या सगळ्या रीतिरिवाजांसहित एकत्रित होता. त्याला संस्थापक नसल्यामुळे त्या धर्माचा अर्थ ज्याला जसा लागला त्या पद्धतीने त्यांनी आपल्या आचार विचार पद्धती निर्माण केल्या. प्रत्येकाने आपला आपला देव ठरवला. 33 कोटी असले तरी आपल्यात प्रत्येकात परमेश्वराचा अंश आहे या अर्थीच ते बघितलं गेलं. आणि सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुःख भाग भवेत या पद्धतीनेच काम केलं, विश्वबंधुत्वाचीच विचार करून. हे राजकीय लोक या माणसांचा, त्या काळातल्या अशा काही वेगळा विचार केलेल्या पुरोगामी लोकांचा चुकीचा वापर करून हा समाज तोडतात. अगदी खरं. आणि पिंडे पिंडे मतीर भिन्न ही आपली सनातन संस्कृतीची आधीपासूनची टॅगलाईनच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आणखी एक यामध्ये प्रकरण असं दिसून येतं की शंकराचार्यांचं पीठ, तर या संदर्भातही शाहू महाराजांची भूमिका ही सुद्धा पुरोगाम्यांचा एक लाडका विषय सध्या झालेला नाही. पण त्याच्यामधला पुढचा भाग माहीत नाही आहे लोकांना, अर्धवट बोलतात. करवीर पीठ निर्माण झालं, करवीर पीठ निर्माण केल्यानंतर डॉक्टर कुर्तकोटींना त्यांनी तिथं बसवलं आणि घडलं असं की कुर्तकोटींना त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही हा चातुर्वर्ण वगैरे पाळू नका, मला आवडत नाही. सर्व प्रकारच्या बहुजन समाजातल्या मुलांनाही आश्रमात तुमच्या येऊ द्या. कुर्तकोटींनी राजवाड्यात मान्य केलं आणि नंतर आश्रमामध्ये बहुजनातल्या मुलांना येऊन दिलं नाही. महाराजांनी हाकलून दिलेलं आहे की राजा म्हणून मी सांगतो छत्रपतींच्या गादीचं म्हणून नको मला ये, अशा पद्धतीने चालणार नाही म्हणले. साधी गोष्ट आहे ना, आपलं हिंदू तत्वज्ञान जे आहे मूळ धर्माचं, ते जंगलं दऱ्या खोरं इकडं सगळीकडं आणि 4 पीठं स्थापून पहिल्यांदा प्रसारित केलं शंकराचार्यांनी. किती लोकांना माहिती आहे शंकराचार्यांनी लिहिलेली परापूजा म्हणजे काय? कोणी अभ्यास केलेला नसतो याच्याविषयी. शंकराचार्यांनाही नंबुद्रीपाद ब्राह्मणांनी वाळीत टाकलं होतं जेव्हा आईच्या मृत्यूच्या वेळेला ते शेवटी सरस्वतीबाईंना भेटायला आले तेव्हा. किती लोकांना हा विषय माहिती आहे? मग अग्निसंस्काराला, जसं शाहू महाराजांच्या अग्निसंस्काराला या सगळ्या भटभिक्षुकांनी त्यावेळेला विरोध केला आणि शाहू महाराजांना त्यांच्या दत्तकाई राधाबाईंना भडाग्नी द्यावा लागला, शंकराचार्यांनी आपल्या आईला भडाग्नी दिलाय. एकाच पातळीवर येतात ना दोघं, 2 वेगवेगळ्या जमातीतले असले तरी. प्रश्न हा आहे की यातला कुठलाही इतिहास माहीत नाही, त्याच्या मागची कालक्रमणा माहीत नाही, कशामुळे हे सगळं झालं ते माहीत नाही. आपल्याला फक्त नावासाठी वापर करून लोकांमध्ये चूड निर्माण करून द्यायची, यासाठी हे सगळं चाललंय असं माझं प्रामाणिक मत आहे. अगदी खरं. एक इतिहासाचा विद्यार्थी, एक शाहू महाराजांचा अभ्यासक, त्यांच्या जीवनचरित्राचा आणि त्यांची भूमिका साकारलेले एक कलावंत, ह्या सगळ्या अँगलमधून जर आपण पाहिलं तर एक अगदी मोजक्या शब्दामध्ये शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज आपल्याला जर मांडायचे ठरले तर आपण कसे मांडाल? नाही, असं थोडक्यात म्हणणं अवघड आहे खरं सांगायचं होतं. त्याचे कारण इतके पैलू आहेत मी सांगितलं तसं, की सांगणार कसं. एकीकडं मी अभिनेता आहे, मग असं म्हणावं तर बालगंधर्व त्यांना मायबाप म्हणायचे, इतकं बालगंधर्वांना सहाय्य केलं आहे. केशवराव भोसलेंची संगीत नाटक मंडळी उभी राहत असताना संगीत सूर्य केशवराव भोसले, त्यांच्यासाठी प्रचंड काम शाहू महाराजांनी त्या काळात केलं आहे. संगीत नाटकं जी काय 18 उभी राहिली त्यासाठी सगळं संगीत जे काय उभं राहिलं त्या सगळ्यासाठी मदत करणारे म्हणून शाहू महाराज, म्हणजे नाटक हा विषय केला तर
शास्त्रीय संगीत म्हणाल तर अल्लादिया खा साहेबांसारख्या माणसाला 56 लोकांच्या कुटुंबाला आश्रय देऊन दरदर भटकणाऱ्या आज 1400 शिजा जयपूर अत्रवली घराण्याच्या कोल्हापुरात आहेत. अख्खं घराणं मोगूबाई कुर्डीकर, सरस्वतीबाई राण्यांपासनं अगदी आत्ताच्या आरती अंकलीकर टिकेकरपर्यंतचं, रघुनंदन पणशीकरांपर्यंतचं हे सगळं घराणं आज टिकलं ते शाहू महाराजांनी. म्हणजे शास्त्रीय संगीताचा तो भाग झाला. राजाश्रय त्यांनी दिला. हायड्रॉलिक पद्धतीचे दरवाजे असणारं आज महाराष्ट्रातलं एकमेव धरण राधानगरी आहे. आता एकाही धरणाला हायड्रॉलिक असे नाही आहेत बांधता आलेली नंतर कोणालाही, आणि आजही दुथडी भरून वाहत असतं. प्रचंड मोठी जमीन त्यासाठी अक्वायर केल्यानंतर विस्थापितांचं सगळं पुनर्वसन करून फेजिवडे गावातल्या त्या एका धरणामुळे केवढी मोठी पाण्याची सोय की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केलाय. बालिंग्यापासून आणलेली पाणी योजना जर बघितली तर चावीच्या नळांनी पाणी येतं. हे 1919ला पहिल्यांदा मुरगुडला चावीच्या नळातनं पाणी आलं. तोपर्यंत चावीच्या नळाचा विषय नव्हता. हौदावर तलावावर जाऊन रांधून घ्यायचं पाणी अशीच पद्धत होती, विहिरीवर आडावर. कितीतरी विषय आहेत. त्यामुळे मी म्हटलं नाही एकच एक असं नाही आहे. शेतीवरचे प्रयोग, विज्ञानातले प्रयोग, शेतीसाठी पहिला नांगर बनवणं किर्लोस्करांनी, त्यासाठी महाराजांनी केलेली मदत, अशा हजारो गोष्टी आहेत की ज्या सांगत मी बसलो तर वेळ जाईल. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं 6-7 तास फक्त शाहू या विषयावर सुद्धा मला पुरणार नाहीत. पण असं सर्वव्यापी एक व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी अनेक गोष्टी केल्या. म्हणजे किती लोकांना आता माहिती आहे हे मला माहीत नाही. आपण आजही बघतो टाटापासून सगळ्यांचे चहाचे मळे हे केरळ आणि वरती सगळीकडे तिकडं असतात. किती लोकांना माहिती आहे की पन्हाळ्याजवळ चहा आणि कॉफीची लागवड महाराजांनी केली होती. आणि बंगलोरमध्ये तत्कालीन हिंदुस्थानातल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या चहाची स्पर्धा झाली होती, ब्रिटिशांनी घेतली होती. त्यात कोल्हापूरचा पन्हाळा नंबर 1 अशा जातीचा चहा पहिला लागला होता. आणि सगळ्यात पुढचा भाग आंबेडकरांच्या जीवनात ज्या 2 राजांचं महत्त्व मानलं जातं त्यातले सयाजीराव गायकवाड, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात स्वतः लिहिलंय की पन्हाळा नंबर 1चा घोट घेतल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. आता राहिलंच नाही काही. पण कोल्हापुरात ही गोष्ट सुद्धा माहीत नाही लोकांना. माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की अशा इतक्या गोष्टी आहेत, इतक्या. साठमारी नावाचा खेळ आज कोणालाही माहिती नाही काय आहे खेळ, जो शाहू महाराजांच्या काळातला होता. त्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने महाराजांनी नवीन शिक्षण पद्धती निर्माण व्हावी यासाठी जे प्रयोग केले. आपल्याला फक्त पहिली जाऊन आलेली स्त्री माहिती असते. दुसरी डॉक्टर कोल्हापूरची आहे बाई जी जाऊन आली आणि तिथल्या थंडीला टिकून इथे येऊन तिने काम केलं कोल्हापुरात डॉक्टर वेल्सच्या हाताखाली. आपल्याला हा विषयही माहिती नसतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत. म्हणून मी म्हटलं की ते एकच एक फक्त मला असं बोलता येणार नाही. आणि असं 4 वाक्यात एखाद्या व्यक्तीचं, म्हणजे आपण शाळेत असताना असायचं ना की सगळं करा आणि त्याचं तात्पर्य 2 वाक्यात लिहा, तर तात्पर्यामध्ये शाहू महाराज नाही बसत. अगदी खरं आहे. कारण त्यांचं व्यक्तिमत्वच एवढं मोठं आणि बहुआयामी आहे की ते 4 शब्दात काय 4 तासांमध्ये सुद्धा आपण नाही सांगू शकणार. आपण जी दुसरी एक भूमिका साकारली ती आहे स्वामी समर्थांची. महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा संप्रदाय आणि सगळ्यांसाठी ते आराध्य आहेत. स्वामी समर्थांची भूमिकासुद्धा अत्यंत लोकप्रिय झाली आपली. थोडं वेगळ्या त्या विषयाकडे मी आपल्याला घेऊन जातो की आत्ता मधल्या काळामध्ये एक स्वतःला विचारवंत समजणाऱ्या एका व्यक्तीने एक अश्लाघ्य भाषेमध्ये स्वामी समर्थांविषयी वर्णन केलं. रामाविषयी पण वाईट बोलले, रामाविषयी पण वर्णन केलं आणि गणपतीविषयी पण वाईट बोलले. हो, देवदेवतांविषयी, स्वामी समर्थांविषयी त्यांनी अत्यंत अश्लाघ्य असे शब्द वापरले. आणि त्यावेळेस स्वतःला जाणते राजे समजणारे आपले महाराष्ट्राचे एक मोठे आपण नेते. तरी हा शब्द वापरू नये. कारण जाणता राजा हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामींनी जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये वापरलेला आहे. त्यांनी त्याच्यामध्ये तुमचे वडील काय होते हे सांगताना जे वापरलेले शब्द आहेत, आचारशील, विचारशील, सर्वज्ञपणे सुशील जाणता राजा, सामर्थ्यवंत, वरदवंत, कीर्तिवंत जाणता राजा, काही करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष, या भाषेत संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र आहे. आणि संभाजी महाराजांनी नम्रतेने ते स्वीकारलेलं आहे. त्यामुळे जे रामदास स्वामीच त्यांना मान्य नाहीत, त्या रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांसाठी निर्माण केलेला हा अतिशय सखोल महत्त्वाचा शब्द हा त्यांना किंवा त्यांच्या जे कोण बाजार बुणगे आहेत त्यांना वापरू दे, आपण म्हणू नये ते, कारण ती लायकी नाही त्यांची. अगदी अगदी खरं. आणि त्या कार्यक्रमामध्ये हे महाभाग तिथे बसून ह्या सगळ्या वक्तव्यावर अगदी गालातल्या गालात हसत होते. आणि
त्याच प्रसंगी आजचे छत्रपती शाहू महाराजही तिथे उपस्थित होते. छत्रपतींना ऐकू येतं काय हा माझा पहिला मुद्दा आहे, कारण त्यांना हल्ली ऐकू येत नाही काही, तेव्हा ते उगाचच हसत असतात कुठेही. म्हणजे स्पष्टच सांगतो, कारण त्यांना कळत नाही. निम्म्या वेळेला टीका करताना आत्ता महाविकास आघाडी किती वाईट वागते असे ते बोलत गेले. मग दरवेळी कानात सांगावं लागलं, अहो महायुतीविषयी बोलायचं आहे तुम्हाला, आपण महाविकास आघाडीतले आहोत. हे एवढं सुद्धा भान नाही आहे हल्ली, अशा वयात ते आहेत. आणि याच्यावरनं खूप कोल्हापुरात गदारोळ चालू आहे सध्या. एनिवे, मला त्यात काही पडायचं नाही, पण ज्यांना कळतं त्यांनी जाणीवपूर्वक हे बोलायला लावलं. लोकांना कळेल ते. पुण्यामध्ये दर ऋषीपंचमीला गेली कित्येक वर्षे ही प्रथा आहे. अगदी अतिरेक्यांची धमकी आली होती तेव्हा सुद्धा 60,000 स्त्रिया आल्या होत्या आणि दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर रस्त्यावर बसून सकाळी अथर्वशीर्ष पठण होतं सामूहिक. तर तुम्ही जो म्हणलात ना सो कॉल्ड वगैरे काही नाही, हे विचार जंतू आहेत समाजातले. त्यांनी असं म्हणणं की अथर्व याचा अर्थ डोकं, आणि ज्यांचं डोकं स्थिर नाही किंवा फिरलेलं आहे त्यांनी म्हणायचं असतं म्हणून अथर्वशीर्ष असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 80,000 बायका वेड्या आहेत ज्या समोर जातात. मी त्याला सांगणार होतो की तू पुरुष म्हणून म्हणत असेल की मी काय बांगड्या भरल्या आहेत का, पण या बांगड्या भरलेल्या 2 जरी बायका समोर आल्या ना तरी त्याची हालत खराब होईल. एकतर काहीच माहिती नाही कशातलं, की हे अथर्वशीर्ष रचलं कोणी, कशासाठी, त्याचा अर्थ, कारण त्यासाठी मुळात संस्कृत यावं लागतं. ज्यांना नागर चुकीची मराठी येते त्यांना संस्कृत कळणं शक्य नाही. बरं, दत्त संप्रदाय त्याला माहिती नाही, त्यामुळे त्याविषयी तो काही बोलू शकत नाही. या सगळ्या पलीकडे जाऊन प्रभू रामचंद्रांच्या विषयी त्यांनी जे काय वक्तव्य आणि ताडण केलं त्यावेळेला, त्यांनी कुठलंच रामायण वाचलं नसेल. कारण आपल्याकडं वेगवेगळी रामायण आहेत, भृगु रामायणापासून सगळ्या प्रकारची, वाल्मिकी रामायणापासून ते सगळ्या प्रकारची, पण त्यातलं कुठलंच रामायण त्यांनी वाचलं नसावं. त्याला फक्त जो तिथे नेता आहे त्यांनी डिवचलं होतं आणि त्याला खुश करण्यासाठी आपण हे बोललं पाहिजे म्हणून तो बोलत होता. आणि समोर बसलेले लोक शक्यतो त्या नेत्याला आपण दिसत असलो तर टाळ्या वाजवल्या पाहिजेत म्हणून वाजवत होते. माझी प्रामाणिक खात्री आहे त्यातल्या जेवढे सभेला होते आणि ज्यांनी ऐकलं त्यांनी घरी जाऊन हेच रिपीट केल्यानंतर त्यांच्या बायकोनी, मी बाकी कोणीच बोलत नाही, त्यांना काय उत्तर दिले एखादी तरी स्पष्ट येऊन घरनं सांगावं बाहेर. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की एक वेळ रामाला विरोध करणं हे राजकारणाच्या दृष्टीने त्यांचं कंपल्शन आपण समजू शकतो, पण स्वामी समर्थ जे कुठल्याही राजकारणाच्या बाहेरचा विषय आहे, नाही, हिंदू धर्माला तोडायचं आहे त्यांना. तोच विषय खूप महत्त्वाचा येऊन जातो. हा विषय हिंदू धर्माशी निगडीत आहे. हा काही रामभक्त कोण, स्वामी भक्त कोण, गणेश भक्त कोण असं नाही आहे. हिंदू एक कुठं कुठं होतो तर तुम्हाला आता विषय चालू आहे म्हणून सांगतो. आत्ता आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. हा अभिजात दर्जा मिळत असताना जे जे निकष असतात, सुदैवाने मी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरामध्ये विश्वस्त असल्यामुळे 2013 पासनं या विषयाचा पाठपुरावा जो भांडारकरनी केला आहे तो सगळा मला माहिती आहे, कारण आमचे 2 लोक त्या समितीत होते. त्याचा पूर्ण अहवाल माझ्याकडे आत्ताही आहे. त्याच्यामध्ये जे जे निकष आहेत की एखाद्या भाषेला तो दर्जा अभिजाततेचा द्यायचा असेल तर किती हजार वर्ष पूर्वीची पाहिजे, त्याच्या काय काय गोष्टी निकषात बसल्या पाहिजेत, किती पद्धतीचे शिलालेख आणि इतर गोष्टी दिसल्या पाहिजेत, याबरोबर जी 3 वैशिष्ट्ये दिली गेली महाराष्ट्र आणि मराठीची, मरहट्ट म्हणून, त्यातलं एक आहे जगाच्या नकाशावर सर्वात प्रदीर्घ काळ चालणारा दुसरा कुठलाही उत्सव नाही, तो फक्त पुण्याचा गणेशोत्सव आहे. 10 दिवस असा उत्सव एवढा मोठा चालणं हे एक वैशिष्ट्य जगाच्या नकाशावरचं आहे. 2, देहू आणि आळंदी पुण्यात आहे आणि कुठल्याही प्रकारचं आमंत्रण नसताना सलग 10 लाख वारकरी एका विशिष्ट शिस्तीने पंढरपूरपर्यंत जातात. असं वारीचा सोहळा, लॉंग मार्च असं त्यांनी त्याच्यात म्हणलंय त्याला, असा कुठलाही दुसरा दिसत नाही. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. आता विचार करा, गणेशोत्सवाला तोडलं त्यांनी, वारीला ते बोलू शकत नाहीत म्हणून त्यांनी आत्ता ही नवीन नॅरेटिव्ह चालवलेली आहे, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हणजे परत भागवत धर्मातही छेद काढायचा. म्हणून मी सांगितलं की तुम्ही असं जर वाजवा तुतारी वगैरे म्हणणार असाल तर मी असं म्हणेन की वारकरी हा मुनात मनाने निर्मळ असला पाहिजे
आणि असेल जर तो निर्मळ तर हातात धरेल कमळ म्हणलं. मग मी पण प्रचार असा करीन म्हटलं. मूर्खपणा करू नका म्हटलं, वारीत नका तुम्ही अशा पद्धतीने काहीतरी गट निर्माण करू. तर त्यामुळे ते एक. नंबर 3, सर्वात जास्त कडक बंधनं पाळत जगणारा हिंदू समाजातला एक प्रवाह कुठला तर तो दत्त संप्रदाय. कारण काही गोष्टी खूप कडक आहेत दत्त संप्रदायातल्या. मग त्यातलं आत्ताच्या काळातलं अवलिया असलेलं असं लोकांना भावणारं व्यक्तिमत्व कोण आहे? स्वामी समर्थ आहे. मग स्वामी समर्थांना जोडायचं. आणि राजकीय दृष्ट्या आत्ता आहे का नाही, खरा होता का नव्हता, इथपासनं सगळे वाद निर्माण करून घेऊन शेवटी ते मंदिर उभं राहिलं की ज्यामुळे हिंदू एक झाला. ते कोण? तर प्रभू रामचंद्र. मग ते 3. अशा पद्धतीने हा सगळा विषय आहे. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये प्रवाहांच्या निमित्त करून फूट पाडणं, त्यातल्या काही लोकांची मती भ्रष्ट करणं, त्या निमित्ताने त्यांना प्रवाहपतीत करता येईल का असा विचार करणं, या सगळ्या राजकीय कुटील हेतूनी प्रेरित हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि अशा वेळेला हिंदू समाजाने शांत राहणं, स्थिर मनाने विचार करणं आणि समोर जे काय चाललंय ते सगळं समजून घेणं ही काळाची गरज आहे. यालाच जोडून हा पुढचा प्रश्न माझा असा आहे की याचं उत्तर आपण कसं द्यायचं? एक हिंदू म्हणून द्यायचं की मी स्वामी समर्थांचा भक्त आहे म्हणून द्यायचं की मी रामाचा भक्त आहे म्हणून द्यायचं? नाही, माझं प्रामाणिक म्हणणं आहे आपण हिंदू आहोत म्हणूनच उत्तर द्यावं. आणि ते उत्तर परत काय? आपण एका प्रवाहात कशाला जायचं? हां, ते उत्तर कशा पद्धतीने? सगळ्यात महत्त्वाचं, फार पूर्वी सर्व शंकराचार्य, कारण तुम्ही मगाशी शंकराचार्यांचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, सगळे शंकराचार्य एकत्र आलेले असताना उडुपीच्या शंकराचार्यांनी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली होती. आणि त्याच्या आधी पूजनीय गोळवलकर गुरुजींनी या सगळ्या शंकराचार्यांबरोबर व्यवस्थित चर्चा केली होती. आणि मग त्या उडुपीच्या संमेलनामध्ये अशी घोषणा झाली, हिंदवहा सोदरहा सर्वे न हिंदू पतितो भवेत. मला असं वाटतं की आज कुठल्याही प्रवाहातला असला तरी मुळात मी हिंदू आहे आणि हिंदू आचार विचार पद्धतींना मानणार आहे. सर्व देवदेवता माझ्यासाठी कायमच वंदनीय आहेत. आणि 18 पगड जातींमध्ये पसरलेले सगळे ऋषीमुनी, त्यांनी निर्माण केलेलं सगळं ज्ञान सर्व जातीपंथातले लोक एकत्रितरित्या वाचतायत. इतका हिंदू धर्म एक आहे, एवढं बोललं की संपला विषय. कारण वाल्मिकी धीवर आहेत, विश्वामित्र वेगळ्या क्षत्रिय आहेत, प्रत्येक कोण आहे, सगळे काय ब्राह्मण आहेत का? ते वेदांमध्ये जे म्हणलंय सब ब्रह्म जानेती ती ब्राह्मणा, तसं ब्राह्मण आहे. पण अदरवाईज सगळे ऋषी जर बघाल तर प्रत्येक वेगवेगळ्या समाजातला आहे. आणि या सर्वांनी निर्माण केलेलं ज्ञान सगळेजण अभ्यासतायत. म्हणजे तो एकोपा सगळीकडे आहे पायापासून. दुर्दैव असं आहे की ह्या लोकांना ते नको आहे. त्यामुळे आपण हिंदू म्हणून एक राहावं. पण हिंदू म्हणून एक येण्यासाठी जी जाणीव निर्माण होण्याची गरज असते, ती जाणीव होऊ नये याचे प्रयत्न चित्रपट माध्यमं, त्यानंतर वेगवेगळे माध्यमं, विविध अनेक जुन्या काळापासून हे सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि आपण त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आपल्याला या संदर्भात काय मी सांगतो. कारण असं आहे, फार सूक्ष्मपणे हा नॅरेटिव्ह विमर्श चालवला जातो. उदाहरण म्हणून एक सांगतो. शोले सिनेमा पाहिला आहे तुम्ही? कारण तो सगळ्यांनी पाहिलेला असतो, फेमस असतो. शोलेमध्ये काय आहे, तो गब्बर सिंग त्रास देतोय. आणि तो गब्बर सिंग त्रास देत असल्यामुळे त्या गावाचा रिटायर्ड जो जेलर आहे, तो पोलीस कमिशनर आहे, तो त्या वीरू आणि याला आणतो. कारण त्याच्या आधी त्याच्या घरावर हल्ला होतो आणि तो प्रचंड हल्ला होतो. त्याचे दोन्ही हात तोडले जातात, त्याची मुलं मारली जातात, नातवंड मारले जातात, नोकर चाकर मारले जातात. एक विधवा सून राहते, बरोबर? ती विधवा सून कंदील लावताना दाखवली आहे की नाही, आणि त्याच्यावरती बाजा वाजवत असतो वीरू, जय जय. हां, म्हणजे गावामधल्या प्रमुख ठाकुराच्या घरात कंदील रॉकेलचा लावला जातोय, तिथं पाण्याची टाकी कुठनं आली हो? हे पाणी चढणार कुठनं आहे तिथं? पण हा प्रश्न मी आत्ता म्हणलेपर्यंत तुमच्या मनात सुद्धा नाही आलेला. बरं, आपण असं गृहीत धरू की त्यावेळेच्या खासदारांनी असं सांगितलं की मी दिल्लीहून सगळं करून आणतो, म्हणून लोकांनी हौसेने पाण्याची टाकी बांधली, पुढं पाईपलाईनही नाही पडली आणि इलेक्ट्रिसिटी नाही आली. ठीक आहे, माझं काही म्हणणं नाही. ठाकुराचं सगळं गावासाठी चाललंय. तर ठाकुराच्या घरात जर काही घडलं तर सांत्वनाला पहिलं गाव ठाकुराकडे जाईल की नाही? ठाकूरचं घर मारलं जात आहे तरी कोणी काळं कुत्रं फिरकत नाही. आणि ते इतना सन्नाटा क्यों है भाई, आणि ते 14 वर्षाचं गाढवावरून एका मुसलमानाच्या मुलाचं प्रेत येतं तर 2000 लोक गोळा होतात. असं कधी असतं? बरं, ज्या गावात इलेक्ट्रिसिटी नाही त्या गावात 4 वेळा सिनेमात अजान कशी ऐकू येते?
भजन एकही का नाही ऐकू येत? हा सगळा नॅरेटिव्ह एक वेगळा विमर्श स्लो पॉयझनिंग सारखा चित्रपटसृष्टीत चालवला गेला आणि आपल्या कधी लक्षातही नाही आलं. शान सारख्या चित्रपटात तो अब्दुल्ला म्हणून आहे, तो ते व्यवहार बघतोय कसे चाललेत, गर्दण याचे 2 गाड्या उघडल्या जातात, बॅगा वगैरे, और सगळं मी लक्ष ठेवतोय असं त्याचं गाणं आहे. अरे तू काय लक्ष ठेवतोय का? तुझ्याच जातीतले लोक सगळं करतात. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूं, नाम अब्दुल है मेरा सबकी खबर रखता हूं. अरे तू अब्दुल आहेस ना, तर तू तुझ्याकडची खबर रख, सबकी नको रखू. अरविंद इनामदार नावाचे एक पोलीस महासंचालक होऊन गेले फार पूर्वी. त्यांना जेव्हा विचारलं होतं की तुम्ही इतक्या ओपनली कसं काय मुसलमान समाजाला शिव्या देता, तेव्हा ते म्हणले होते की मान्य आहे, सगळा मुसलमान समाज या पद्धतीचा अतिरेकी कारवाया करणारा, गर्द आणि या सगळ्यामध्ये अडकलेला, चोऱ्या माऱ्या करणारा, दरोडेखोरी करणारा, हे सगळं करणारा, त्रास देणारा समाजाला असा आहे असं माझं म्हणणं नाही. पण मला एक प्रश्न असा विचारायचा की बाय डिफॉल्ट सापडणाऱ्यांमध्ये 90% मुस्लिम का असतात? याचं उत्तर नाही कोणी देत. माझं प्रामाणिक मत असं आहे की हे सगळे जे काही छोट्या छोट्या पद्धतीने विमर्श चालवले गेले, याला उत्तर देण्याचं काम त्यावेळेला करणं अपेक्षित होतं, जे कोणीही केलं नाही. आपल्याला जे वाटतं की रामायण महाभारतावरूनच डॉक्टर राही मासूम रझांनी कितीतरी चित्रपट लिहिले, काही नाही. सलीम जावेद, राही मासूम रझा या सगळ्या लोकांनी एक वेगळा नॅरेटिव्ह आउट अँड आउट चालवला आणि त्यासाठीच ही लोक रादर इथं राहिली किंवा इथं परत आली फाळणीनंतर, की उरलेला गजवा हिंद पूर्ण करायचा असेल तर आपल्याला हा नॅरेटिव्ह इथं भारतात चालवला पाहिजे. आणि जगभरामध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय की युरोपची परिस्थिती बिकट होत चाललेली आहे दिवसेंदिवस, संपल्याच जमा आहे. युरोपच्या प्रत्येक देशामध्ये युद्धजन्य वातावरण आहे आणि भारतामध्ये सुद्धा आपल्याला जाणवत नाही पण एक प्रकारे युद्धच आपण सामोरं जात आहोत, जे प्रत्यक्ष तलवारीनी किंवा बंदुकीच्या गोळ्यांनी नाही पण अशा नॅरेटिव्ह्ज किंवा अशा विमर्शांनी हळूहळू आपल्यामध्ये ते भिनवलं जाते. आपण एका अभियानाच्या संदर्भामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये आपला गेले 2 महिन्यापासून एक विस्तीर्ण असा खूप प्रवास चालू आहे. सजग रहो असं ह्या अभियानाचं नाव आहे. हे अभियान नेमकं काय आहे, यामध्ये आपण कुणाबरोबर आणखी प्रवास करत आहात आणि याचा उद्देश काय नेमका? मुळात असं आहे की आपण ना आपला धर्म कधी समजून घेतो नीट, ना आपल्या पिढीला पुढच्या समजावून सांगतो नीट. कर्मकांड म्हणजे धर्म नसतो. कर्मकांडा मागं काय भूमिका आहे, हे का करायचं हे समजावून सांगितलं तर तेव्हा धर्म समजतो. आज करोनानंतर सगळे नमस्कार करायला लागले ना युरोप अमेरिकेत, जे मिठ्या मारायचे, पप्प्या घ्यायचे एकमेकांचे, आज बूट बाहेर काढून घरात चालायला लागले ना सगळे. आपल्याकडे हे सगळं आधीपासून होतं. आज त्यांना पटायला लागलं की अरे हे पाय धुवून हात घरात जातात, हे कोणालाही भेटताना असं शेखंड बिखंड नाही, नमस्कार करतात, म्हणजे जंतू पासच होत नाहीत. माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की ना आपण आपला धर्म नीट समजून घेतो, ना दुसऱ्याचा धर्म कधी समजून घेतो. माझं म्हणणं आहे आपला निम्मा समजून घेतला तरी बास आहे. गीता पूर्ण पाठच पाहिजे वगैरे काही गरज नाही, त्यातले महत्त्वाची तत्त्व कळली तरी बास आहे. पण दुसऱ्याचा धर्म जरूर शिकून घ्या, कारण जोपर्यंत ती भाषा तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्याचा वापर तुमचा धर्म तोडण्यासाठी काय होतोय हे तुम्हाला कळत नाही. कुराण त्यातल्या महत्त्वाच्या आयता आणि सुरा या प्रत्येकाने अभ्यासल्याच पाहिजेत, विशेषतः जे कोणी समाजाला काही दिशा देण्याचा प्रयत्न करतात त्यांनी, आणि त्या आपल्या समाजात नेल्याच पाहिजेत. समजा एखादा मुसलमान माझ्यासमोर आला, 5 वेळचा पाक नमाजी आहे असं म्हणला आणि काही शिकवायला लागला, तर मला त्याला 2 प्रश्न किमान त्याच्या धर्मावरचे विचारता आले पाहिजेत. ते जेव्हा असं म्हणतात ना की अहो काय तुमच्या रामानी, कारण हे आपले विचारवंत तुम्ही म्हणताय ते जंतू उद्योग करत असतात, तर त्याला उत्तर देताना जशी आपल्या लोकांनी गडबड होते तशी त्याचीही गडबड करता आली पाहिजे ना. मग तुम्हाला माहिती पाहिजे की फाहीने खिफ्तुम अल्लाह ता दिनू फवाहिदतन कुल्लकुम राईन वकुल्लकुम मसुलिन नंद्रिया येते, ही 12वी आयत आणि 6वी सुरा काय म्हणते हे जर माहीत नसेल तर तुम्ही त्याला काय विचारणार. माझ्या सांगण्याचा उद्देश आहे की तेही आपल्याला जमलं पाहिजे. आणि असे अनेक शब्द जे त्यांच्यापासून आपल्याकडे आलेले आहेत. शहीद अत्यंत चुकीचा शब्द आपल्याकडे वापरला जातो स्वातंत्र्यवीरांसाठी. शहीद हा धर्मासाठी प्राणार्पण करणाऱ्याला वापरतात. जिहाद धर्मयुद्ध, मग त्याच्यामध्ये लव जिहाद, लँड जिहाद आणि व्होट जिहाद, हे 3 जिहाद ज्या पद्धतीने भारतात आत्ता वापरले जात आहेत त्याची सखोल माहिती लोकांना देणं आणि असं सांगणं की तुमची पुढची पिढी इथं नीट राहावी,
गणेशोत्सव असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, नवरात्र असेल, रंगपंचमी असेल, होळी असेल, कोजागिरी पौर्णिमा असेल, तुमच्या देवदेवतांचे उत्सव असेल, वारी असेल, हे सगळं तुम्हाला व्यवस्थित आणि पुढच्या पिढ्यांना साजरं करता यावं असं वाटत असेल तर सजग राहा. बाकी काही नाही आहे. हे महत्त्वाचं हे की सजग यासाठी राहा की युरोप संपत चाललाय, फ्रान्स गेला, इटली गेला, जर्मनीची अवस्था वाईट आहे. आत्ता गेल्या वर्षी हॉलंडमध्ये निवडणुका झाल्यानंतर 48% मुस्लिम लोक निवडून आले त्यांच्या संसदेत. त्यामुळे त्यांनी आता राज्यच मुस्लिम करण्याची मागणी केली आहे. गेली 7 वर्ष लंडनचा मेयर मुस्लिम आहे. ब्रॅडफर्डपासनं आणि स्लीस्टपासनंच्या रस्त्यांवरती नमाज पडल्या जातात. शुक्रवारी प्रवास करता येत नाही कोणालाही. ब्रॅडफर्डचं नाव अंतर्गत ब्रॅडिस्तान झालेलं आहे आणि ते लोक आता नवीन पद्धतीच्या नॅरेटिव्ह समोर आणायला लागलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सेंट पीटर्स चर्च सारखं चर्च आज मॉस्कमध्ये गेलं इंग्लंडमधलं आणि गेल्या 3 वर्षामध्ये 1080 मॉस्क उभे राहिलेत. आपण त्याच्या उंबरठ्यावर आहोत. फाळणीच्या वेळेला जे 8% फक्त मुस्लिम होते तेही आपल्या राष्ट्रपित्यांमुळे, कारण त्यांनी सांगितलं की ज्यांना जायचं नसेल त्यांनी इथं थांबायला हरकत नाही, भारतावर प्रेम आहे म्हणून जे 8% राहिले ते परवाच्या जनगणनेमध्ये 26%वर गेलेत. आणि आपला दुर्दैव असं आहे की आपण 82वरनं 78वर आलो असू, पण मतदानाला ते जे 26% आहेत ना त्यातले जे 100% मतदान करणारे असतात त्यांच्यात 99% मतदान होतं आणि आपले जे मतदान करणारे 100 असतात त्यातले 35%च मतदान होतं. सांगण्याचा उद्देश असा आहे की सजग राहणं हे वेगवेगळ्या पद्धतीने सजग राहणं आहे आणि ते राहायलाच पाहिजे आजच्या काळात, नाही तर पुढच्या पिढ्यांचं भवितव्य खराब होईल. आमचं काय, आपली राहिली 20-25 वर्ष, अजून काय जगणार माणूस. पण पुढं हा देश, हे भारतवर्ष हिंदूंचं राज्य म्हणून जर टिकावं वाटत असेल, कारण फाळणी त्या तत्वावर झाली होती म्हणून. मला ते 75मध्ये आणीबाणीच्या काळात घुसडलेल्या सेक्युलरिझम नावाच्या शब्दाशी काही घेणं नाही. सर्व धर्म समभाव या देशात नव्हता. कुठल्याही धर्मात समभाव असू शकत नाही, कारण त्याची निर्मिती मूल्यच वेगळी आहेत, तत्व वेगळी आहेत, निर्माते वेगळे आहेत. त्यामुळे सर्व धर्म समभाव वगैरे असं काही नसतं जगात. एकाला पर्वतावर सुचतं, एकाला समुद्रकाठी सुचतं. आमचा धर्म इव्हॉल्व होतो जीवन पद्धतीतनं. त्यामुळे मला तो शब्दच मान्य नाही. त्यामुळे ह्या सगळ्याविषयी लोकांना अवेअर करणं ही काळाची गरज आहे. म्हणून सजग राहो. सजग रहो ह्या अभियानाअंतर्गत आपण जी जागरूकता निर्माण करत आहात त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की बदलते डेमोग्राफिक्स. तर जागतिक परिस्थिती तर आपण सांगितली, भारताची पण परिस्थिती ही खूप वाईट आहे. उंबरठ्यावर आहे असं आपण म्हटलं. आणि आत्ताच काल परवाच 17 कलमी एक मागणी पत्र, 20 कलमी. हो, कारण 20ला महत्व आहे हो त्यांच्याकडं. इंदिरा गांधींपासून 20 कलमी, 17 ते विश्वास नाही ठेवत. त्या मागण्या मुस्लिम समाजाकडून केल्या गेल्या आणि त्याला त्यांनी मान्यता पण दिली की तुम्ही जर आम्हाला पाठिंबा देताय तर या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करू, प्राधान्याने याचा विचार करू, प्राधान्याने विचार करू असं लिहिलंय त्याच्यावर. एकीकडे हे चित्र आपल्याला दिसतंय आणि दुसरीकडे अजूनही तळ्यात मळ्यात असलेला आपला हिंदू समाज की एक कलाकार आहे मी, तर मी कलाकार आहे तर मी धर्माविषयी काही बोलायचं नाही, माझं काम काय, मी कलेचं हे करणार. एखादा राजकीय नेता आहे तर त्यांनी फक्त त्याच्या क्षेत्रापुरतं बोलायचं. एखादा डॉक्टर आहे त्यांनी सामाजिक परिस्थितीवर बोलायचं नाही. माझं वैयक्तिक मत असं आहे, समाजात जगत असताना प्रत्येकाने एक भूमिका घेतली पाहिजे स्वतःची. कातडी बचाव धोरण तुमच्यापुरतं तुम्हाला उपयोगी पडेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांचं तुम्ही नुकसान करणार आहात. हा झाला एक भाग. नंबर 2, जी काही अर्धवट गोष्टी शिकवल्या गेल्या त्या आता पूर्ण तरी शिकवा ना. वर्षानुवर्ष अर्धी चोळ शिकवली, अहिंसा परमो धर्मः. अर्धा श्लोक आहे तो, पुढचा श्लोक आहे धर्मे हिंसा तथैवच. वेडे नाहीत ना ज्या कोणी आपल्या देवदेवतांची निर्मिती केली त्या प्रत्येकाच्या हातात शस्त्र दिलंय. सांगण्याचा उद्देश असा आहे की जर अशी भूमिका तुम्हाला समाजात घेता येत नसेल तर याचा अर्थ तुम्ही चांगले माणूस म्हणून सुद्धा जगत नाही. मला माझं जे काय मिळणार ते मिळेल, मग मला चित्रपटसृष्टीत काम मिळेल की नाही, मी ही भूमिका स्वीकारली तर मला निर्माते घेणार नाहीत का? नाही घेणार. दुसरं उभं कर, लात मारीन तिथं पाणी काढेल. घाबरतो कशाला? पण भूमिका तर घेशील कधीतरी आयुष्यात. किती वर्ष असं सगळ्या प्रकारचे समोर लॅकर्स घेऊन जगत राहणार ते? कधीतरी स्वतःचं सगळं मन मोकळं नको का करायला? सांगायला नको का लोकांना? भले काय हातात तलवार घेऊन तू लढ असं म्हणलेलं नाही तुला, पण निदान तू नट म्हणून. म्हणजे माझं साधं म्हणणं आहे, मी एक वेगळं उलटं उदाहरण देतो. एथिस्ट असलेले डॉक्टर श्रीराम लागू
पडद्यावरती भूमिका करताना अगदी गणपतीची प्रार्थनाही करण्याची भूमिका असेल तर करायचे ना, उदबत्ती ओवाळायची असेल ना, भूमिका म्हणून ते करायचे. पण बाहेर आल्यानंतर ते एथिस्ट आहेत म्हणून शेवटपर्यंत जगले. माझं म्हणणं असं आहे की तू भूमिका करतोयस तेव्हा तू काय पाहिजे ते कर. बाहेर आल्यानंतर माणूस म्हणून, हिंदू संस्कृतीचा भाग म्हणून तुझं स्वतःचं काहीतरी उभं करशील की नाही? का तिथेही काही थर लावून परत तिथेही भूमिकाच वेगळं की मला असं नको, अशा भूमिकेत गेलेलं बरं. ही कातडी बचाव जमात आहे असं माझं मत आहे, जे असं वाटतं. कातडी बचाव धोरण सोडून आता स्पष्ट भूमिका प्रत्येकाने घेऊन एका वेगळ्या पद्धतीने आपल्याला व्यक्त होण्याची गरज आता आलेली आहे, असं चित्र आपल्याला दिसतंय. राहुलजी, आपण अत्यंत मोकळेपणाने आणि खूप स्पष्टपणे आपले विचार इथे मांडले. आपण इथे आलात आणि आपला बहुमोल वेळ आमच्यासाठी दिलात. विचार भारती मंथन पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.